बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा, एक पूर येऊन गेला. फोटोसाठी आम्ही सर्वजण उभे राहिलो. मग आपापल्या मनाप्रमाणे खुर्च्यांवरही बसलो. काही जण मागे उभे राहिले. फोटोग्राफरच्या सूचनेप्रमाणे जवळ, लांब, उंच, बुटके असे क्रमही बदलण्यात आले. फोटोग्राफरच्या चेंगटपणामुळे आणि अतिरेकी सूचनामुळे उकाड्याचा त्रास वाढत होता. मला तर केव्हा हा तमाशा संपतोय असं झालं होतं. परंतु काही सामाजिक उपचार असे असतात की जेथे मनाविरुद्ध गोष्टी घडत असूनही हसतमुख चेहरा घेऊन वावरावं लागतं. ह्या मंडळात कथाकथनासाठी मी आलो होतो. त्या मंडळाचा कसलासा उत्सव होता आणि त्यानिमित्त हा फोटो होता हे उघड होतं. पण इतका वेळ त्यासाठी ताटकळायला लावणं आणि उघड्या हवेत उतरत्या उन्हात का होईना बसायला लावणं ही खरोखरीच एक शिक्षा होती. कथाकथनासाठी म्हणून मी केलेला जामनिमा चांगलाच बिघडला होता. अंग घामेजलं होतं. त्या जुनाट फोटोग्राफरनं फोटो निघाल्याचं एकदा जाहीर केलं तेव्हा हुश्य म्हणून मी उभा राहिलो. उभा राहतच एका सुगंधाच्या दिशेनं मी पाहिलं. ती मागं दिसली. तिचं तेच खऱ्या अर्थानं पहिलं दर्शन. तशी तिला मी जाता येता सभा संमेलनात अधूनमधून पाहिली होती. नाही असं नाही, पण इतक्या निकट एकमेकांसमोर अशी ती आमची पहिलीच भेट. तिचा बांधा लहान होता. अंगानं ती पुष्ट होती आणि वर्णानं ही गव्हाळ होती. तिचे केस तोकडे होते आणि ते तिनं एका फितीनं बांधले होते. फक्त तिच्या डोळ्यांत एक विलक्षण उदास तृष्णा होती. ती एक बऱ्यापैकी उदयोन्मुख लेखिका होती, पण गाठभेट होऊन ओळख होण्याचा योग असा आला नव्हता. का कोणास ठाऊक, पण हिची आपली ओळख व्हायला हरकत नाही असं मला वाटून गेलं. ती काही सुंदर स्त्रियात जमा होण्यासारखीही नव्हती, परंतु कलावंतांचं एक तेज तिच्या डोळ्यांतून झिरपत असायचं. आज ना उद्या ही बऱ्यापैकी लेखिका होणार हे मला कळून चुकलेलं होतं. सर्वसामान्य स्त्रियांच्या लेखनातील भाबडेपणा तिच्या लेखनात अजिबात नव्हता. कितीतरी विषयांवर तिनं निर्भयपणे लिहिलं होतं. तिच्यात आक्रमकता होती, शैली होती, निराळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता होती, परंतु चातुर्य मात्र नव्हतं. तिचं पुष्कळसं लिखाण मध्येच कुठेतरी फसत होतं. वाटायचं की या लेखिकेने अजून थोडे परिश्रम करायला हवेत, थोडा अजून खोलवर विचार करायला हवा. हे सार निमिषात माझ्या मनात येऊन गेलं आणि माझ्या चेहऱ्यावर एक परिचिताचं हास्य उमटलं. तीही माझ्याशी बोलायला आतुर आहे, परंतु आपणहून काही पुढाकार घेऊन करण्याची तिची प्रवृत्ती नसावी. ही संधी साधून ती मला भेटली होती, भेटणार होती आणि त्या भेटीगाठीचा संकेत तिच्या डोळ्यांतून उमटला होता. फोटोसाठी सजून बसल्या स्त्रिया अजून आपापल्याच नादात होत्या. काही सभागृहाकडे निघाल्या होत्या, तर काही आपली वस्त्रप्रावरणं सावरत आपलं रंगरूप पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. सभेला अजून थोडा अवकाश असावा, त्यामुळे संस्थेच्या कार्यालयात मला नेण्यात आलं. माझ्या मागोमाग तीही आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. आज कोणत्या कथा सांगणार? कोणत्या कथा सांगू? ते कसं मी सांगू? मला तुमच्या कथा आवडतात. तुम्ही खूप लिहिता आणि तरीही चांगलं लिहिता. कोणतीही गोष्ट फसल्यासारखी वाटत नाही. तुम्हाला हे जमतं तरी कसं? मी नुसताच हसलो. संस्थेचे अन्य कार्यकर्ते आमच्याकडे कुतूहलाने पाहून कुजबुजत होते. ही एकटीच मला भेटली असती तर मी काही निराळच सांगितलं असतं, पण जमलेल्या साऱ्याच जणांना खरं ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांना काहीतरी हलकं फुलकं ऐकायचं होतं आणि निरर्थक हास्य कल्लोळ हवा होता. शिवाय तिचा प्रश्न तसा पोरकटही होता. तिच्यासारख्या बुद्धिमान स्त्रीकडून असला प्रश्न अपेक्षितच नव्हता. सर्वसामान्य माणसं लेखकांना असे विचारतात, तुम्हाला सुचतं कसं?
ते बरोबरही असतं, कारण कथाविश्वात निर्माण झालेली पात्र ही त्यांनीसुद्धा कुठेतरी पाहिलेली असतात. कथांतील घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षतेने भोगलेल्या असतात, तरी त्यांच्याकडून त्या कथा निर्माण होत नाहीत. पुष्कळ गोष्टींचं असंच असतं. केवळ शेजारधर्मामुळे त्या कळत नाहीत, साहचर्यामुळे समजत नाहीत किंवा प्रत्यक्ष भोगल्यामुळेही उलगडत नाहीत. पण मला हा प्रश्न विचारणारी इला कीर्तने ही काही अगदी सामान्य स्त्री नव्हती. हिला कथा कशी सुचते, कुठून सुचते, ती लेहाविषयी का वाटते, ह्याचा थोडाफार अनुभव आहे. शिवाय ही विचार करणारी लेखिका असावी असा माझा समज होता. त्या प्रश्नाने मी थोडासा दुखावलो होतो. तिच्या बुद्धीबद्दलचा माझा अंदाज चुकला की काय असं वाटू लागलं. पण माझ्यातील हा बदल तिच्या लक्षात आला असावा. तीच म्हणाली, कथा कशी सुचते? हा प्रश्न मी विचारला. त्याचं उत्तर इतक्या घाईघाईनं इतक्या लोकात तुम्हाला देता यायचं नाही, कारण मला अगदी जुजबी उत्तर नको आहे. तुमच्या कथांचा मी अभ्यास करत आहे. त्या जरी मला आवडलेल्या असल्या तरी मला नेहमी असं वाटत आलंय की हलक्या फुलक्या पद्धतीनं लिहून त्या कथावस्तूंवर तुम्ही अन्याय केला आहात. सर्वसामान्य श्रोत्यांना आणि वाचकांना तुमच्या कथा आवडतात, कारण त्या खोल भेदक नसतात. पण मला नेहमी वाटतं की लोकांना त्या आवडाव्यात म्हणून तुम्ही हेतुपुरस्सर त्या हलक्या फुलक्या करता. तुमची कथावस्तू मोठी असते, तुम्ही तिला न्याय देत नाही. मी एकदम सावरून बसलो. समोर बसणारी माझी चाहती ही इतर चाहत्यांप्रमाणे नुसती कौतुकाचं गोड बोलणारी स्तुतीपाठक नव्हती तर. माझ्या तोंडावर पहिल्याच भेटीत माझ्या कथा हलक्या फुलक्या असतात असं जवळपास ती म्हणत होती. मी स्वतःला सावरून घेतलं. तिला झिडकारून टाकणं मला सहज शक्य होतं, किंवा भोवताली बसल्या वाचकात तिची फजिती करणं हे तर त्याहूनही सुलभ होतं. परंतु तसं करणं मला बरं वाटलं नाही. एकतर तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता, दुसरं तिला तिचं म्हणणं समजून सांगता येत नसलं तरी तिला काहीतरी गंभीरपणे म्हणायचं होतं. तिच्याकडे पाहताच माझ्या लक्षात आलं की भोवतालच्या साऱ्या तरुण स्त्रियांच्या मनानं ती वेगळी आहे, रूपात आणि व्यक्तिमत्वातही. तिच्या डोळ्यात एक निखळ प्रांजळपणा होता, आणि नीट निरखून पाहताच लक्षात आली ती तिची तेजपुंज काया. गौरवर्ण नसतानाही ती चमकदार दिसत होती, आणि तिनं कसलंही सौंदर्य प्रसाधन केलेलं नव्हतं. तिची वस्त्रसुद्धा साधीच होती, आणि त्यात कोणतीही फॅशन नसून नीटनेटकेपणा आणि रंगसंगती तेवढी जरूर होती. तिनं गव्हाळ रंगाचाच बिनबाह्यांचा ब्लाऊज पेहरला होता. त्यामुळं तो तिच्या त्वचेत इतका मिसळून गेला होता की क्षणभर तिनं अंगात काही घातलं आहे असंच वाटेना. तिनं बसल्यापासून एकदाही पदराची चाळवाचाळव केली नाही, आणि डोळ्याला डोळा लावून पाहताना दृष्टीही कधी फिरवली नाही. सुंदर नसतानाही सुंदर वाटणारी ही एक चमत्कारिक मुलगी आता माझ्या ध्यानात आली. स्त्रियांना मी बुजणारा नव्हतो, अशा स्त्रिया मला अपरिचितही नव्हत्या. पण ह्या तरुण मुलीला पाहिल्यावर कुठेतरी सावधगिरीचा इशारा वाजतोय असं मला वाटलं. एखाद्या पिवळ्या धमक नागिनीच्या सळसळत्या थरथरत्या रूपावर मोहित होऊन भय आणि आकर्षण या दोहोमुळं आपण जसं खिळून बसावं तसा मी खिळ्यासारखा झालो. तिच्यापासून दूर पळावं असंही वाटेना, किंवा तिला अधिक जवळ येऊ द्यावं असंही वाटेना. कथाकथनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. एरवी कथाकथन मला मजेचा खेळ वाटतो, पण आज मात्र हा खेळ उरला नाही. एक आव्हान बनलं. कोणत्या कथा सांगायच्या हे मी ठरवून आलो होतो, पण त्यात मी ऐत्यावेळी बदल करायचं ठरवलं. अगदी हलक्या फुलक्या कथा मी बाद केल्या. एवढंच नव्हे, तर ज्या कथा अशा सामान्य प्रेक्षकांसाठी मी सांगत नाही त्या थोड्या गंभीर करुण कथा सांगायचं मी ठरवून टाकलं आणि सुरुवात केली. आजचं कथाकथन जणू या समोरच्या प्रेक्षकांसाठी नव्हतंच, ते होतं केवळ इलासाठी. कथा शब्दानं कणाकणानं फुलू लागली. मूळ लिहिलेल्या कथेपेक्षा वाकड्या रस्त्यानं कथा वळण घेऊ लागली. आज माझ्या शब्दांना काही वेगळीच धार आलेली होती.
ह्या समोर बसलेल्या स्त्री समुदायाने मला हसवण्यासाठी बोलावलं होतं, पण मी मात्र असा निर्धार केला की मी ह्यांच्या डोळ्यांतून अश्रू काढीन, की जे त्यांच्या इवल्याशा रुमालाने त्यांना थोपवता येणार नाहीत. शब्दांची एक एक वळणं घेत घेत मी थोडा वाहत निघालो. मग कथेची अखेर आली. मला माहीत होतं ह्या ठिकाणी माझी सारी शक्ती गोळा करूनच मला वापरली पाहिजे. कथेच्या दुःखात मीच हरवून जाता कामा नये. मी अलगदपणे कथा संपवली आणि एकदम खुर्चीवर बसलो. कथेचा परिणाम साऱ्या सभागृहावर दिसत होता. मी अपेक्षिलेलं सारं काही घडत होतं. सारा अलिप्तपणा सोडायला लावून मी साऱ्यांना माझ्याबरोबर खेचत हव्या त्या ठिकाणी सोडून दिलं होतं. आयुष्याचा करुण गंभीर अर्थ समजण्याची ही स्थिती नवीन असल्यामुळे सारेजण बावचळले होते. कुणी पाहत नाहीत असं पाहून पर्समधून चिमुकले रुमाल बाहेर पडत होते. कथा संपली तेव्हा टाळ्या वाजवण्याचं भान कुणालाच राहिलं नाही. अशीच 1-2 मिनिटं गेल्यावर मी पुन्हा उभा राहिलो. माईक हातात घेण्यापूर्वी इलाकडं मी पाहिलं. तिच्याही डोळ्यांतून पाणी वाहत होतं. मी बोलू लागलो. खरं तर असल्या करुण गंभीर गोष्टी मी कथाकथनात सांगत नाही आणि लिहितही नाही. पण मला त्या लिहिता येत नाहीत असं नाही. दुःखाचा शोध घेणं हा साहित्याचा धर्म असेल नव्हे, आहेच. मला असं वाटतं की प्रत्येक लेखकानं दुःखाचा शोध घेतला पाहिजे. असं तरी का असावं? आपण सारेजण आयुष्यात दुःख भोगतो नव्हे, ते भोगावंच लागतं. ते भोगण्यासाठी माणसाला सामर्थ्य देणं हाही साहित्याचा धर्म असायला काय हरकत आहे? मला कुणी श्रेष्ठ कथाकार व्हायचं नाही. आयुष्यातील दुःख, विकृती आणि दैन्य ह्यांचा मला व्यापार करायचा नाही. मला वाटतं प्रत्येकाला जगण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं. 4 घटका हसवावं, रिझवावं, दुःखांचा विसर पडावा एवढाच माझ्यापुरता माझ्या कथालेखनाचा मी आवाका योजलेला आहे. पण कोणीतरी मला म्हणालं की मी हलक्या फुलक्या गोष्टी लिहितो. केवळ म्हणून मी आपल्यापुढे आत्ताची गोष्ट पेश केली. पहिल्या क्षणी तुमच्या अश्रूंची भेट झाली ह्याबद्दल मी दिलगीर आहे. तुमच्या डोळ्यांत क्षणापूर्वी जमा झालेलं पाणी माझ्या पुढच्या गोष्टीनं पळून जाईल अशी मला आशा आहे. पुढच्या गोष्टीचं नाव आहे शहाजहानची बायको. ह्या माझ्या उद्गाराबरोबर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण ही कथा माझी एक हुकमी कथा होती. आधुनिक शहाजहान आणि आधुनिक मुमताज यांच्या प्रेमाचं ते एक विडंबन होतं. गोष्ट सुरू करण्यापूर्वी इलाकडे मी पुन्हा एकदा पाहिलं आणि तिच्या हसण्यात मला योग्य ती पावती मिळाली. आणि मी मग कथेला आरंभ केला. कथाकथन संपलं. आभार प्रदर्शन झालं. टॅक्सी आणवली गेली आणि मी टॅक्सीत बसायला लागलो. टॅक्सी अगदी सुरू होणार इतक्यात इला पुढं आली आणि म्हणाली, कार्यक्रम फार चांगला झाला. फारच. थँक्स. मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे. मग भेटूया ना. तसं नुसतं तोंड देखील आश्वासन नको. केव्हा भेटणार ते सांगा. का असं करता? उद्या दुपारी माझ्याकडे. तुमच्याकडे? का? आश्चर्य का वाटलं? आश्चर्य नाही. मग दुपारी 3 वाजता माझ्याकडे या. हा माझा पत्ता. शिवाय पत्ता शोधण्यात अडचण आली तर ह्या फोन नंबरवर फोन करा. हं, आमच्या शेजारचा आहे तो. येईन. नक्की? प्रॉमिस? मग तिनं आपला हात पुढं केला. इतक्या सहजपणे की तो घेतल्या वाचून चालण्यासारखंच नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं की तिनं पुढं केला केवळ हात नव्हता, तर ती तिची आतुरता होती. आपल्या स्पर्शानं मला जिंकण्याची त्यात कुठेतरी सूक्ष्म जाणीव होती. तिच्या हाताची पकड ही घट्ट होती. तिचा हात सुटला आणि टॅक्सी चालू झाली. तरी तो उबदार स्पर्श मला विसरता येत नव्हता. क्षणभर मला वाटलं की जणू काही एखाद्या मंत्रानं तिनं मला भारून टाकलं आहे. टॅक्सी घरी पोहोचली. नेहमीसारखंच बायकोनं उत्साहानं स्वागत केलं. आमचं लग्न होऊन चांगली 12-15 वर्ष होऊन गेलेली होती. परंतु जाईची आतुरता, उत्सुकता, स्वागताची तत्परता कुठेही उणी पडलेली नाही.
कथाकथनाचे इतके कार्यक्रम झाले तरी प्रत्येक कार्यक्रमात काय काय घडलं ते तिला सविस्तर सांगावं लागतं. जणू काही माझ्या कथाकथनाचा तो पहिलाच कार्यक्रम आहे. मी सगळं काही तिला सांगत होतो. पण का कुणास ठाऊक आज त्या सांगण्यात जीव नव्हता. मी तिला इला कशी भेटली, ती काय म्हणाली, मग मी पहिली कथा कोणती सांगितली, सारं काही विस्तारानं सांगितलं. फक्त तिचं उद्याचं निमंत्रण सांगू शकलो नाही. तिचा स्पर्श सांगू शकलो नाही. तिचं खरं रूप मला वर्णन करता आलं नाही. तिच्या लक्षात आली ती इला एक फाजील, उत्साही, बडबडी आणि अगोचर नवोदित लेखिका होती आणि मला भेटलेली इला मात्र अगदीच वेगळी होती. अगदी सहजगत्या मी तिच्याबद्दल तुच्छतेने बोलत होतो आणि मनात कुठेतरी स्वतःलाच दुबळा समजत होतो. मी हे असं का केलं ते मला सांगता येत नाही. तेवढ्यात मुलंही आली आणि घरातील नित्याची वर्दळ सुरू झाली. त्यामुळं तिला माझ्यातील बदल कळणं शक्य झालं नाही. पण माझ्या लक्षात आलं ही लपवा छपव आपल्याला झेपण्यासारखी नाही. गुप्ततेचा हा आपला पहिलाच अनुभव आहे. माझ्यात सर्वस्व ओतलेल्या माझ्या पत्नीला माझा थांग लागला नाही, किंबहुना लागू द्यायचा नाही असंच मी ठरवलं. सकाळ झाली. दिनक्रम रोजच्याप्रमाणे पार पडले. तरी सारखी मला इलाची आठवण होत होती. इलानं दिलेली तिच्या पत्त्याची चिठ्ठी मी अगदी सुरक्षितपणानं खोलवर लपवून टाकली. परंतु ती मला सारखी टोचत होती. एकदा वाटायचं हे सारं जाईला सांगावं, म्हणजे हा नसता शीन होणार नाही. पण एका अनावर कुतूहलानं हे सांगणं जमेनाच मला. आणि मग कामावर जायची वेळ झाली आणि ते सांगायचं राहूनही गेलं. मनात 10दा तरी असा विचार येऊन गेला की फोनवर आपण येऊ शकत नाही म्हणून कळवून टाकावं. पण का कुणास ठाऊक ते हातून मात्र घडलं नाही. कदाचित असंही असेल की जरी आपण भेटायला गेलो तरी काही वावगं घडणार नाही. घरी दुसरं कोणी असेल अशीही मी माझ्या मनाची समजूत करून घेतली असेल. परंतु मनुष्य स्वभावाचा जो काही थोडासा अनुभव होता त्यावरून आजची ही गाठभेट कोणीतरी योजलेली आहे असंही मन बजावित होतं. लवकर जायचंय असं सांगून मी लंच अवरमध्येच माझं कार्यालय सोडलं. 3 वाजता तिच्याकडे पोहोचायचं म्हणजे किती वेळ लागेल याचा अंदाज घेतला. सायनच्या नवीन वसाहतीत कुठंतरी ती राहत होती. पत्ता शोधायचा फारसा त्रास पडणार नव्हता. एरवीची काटकसरीची योजना दूर करून मी चक्क टॅक्सी पकडली आणि तिच्या दारासमोर जाऊन उभा राहिलो आणि घंटीवर बोट ठेवलं. भीती, उत्सुकता अशा संमिश्र भावनांनी माझ्या मनात एकदम कल्लोळ केला. हा प्रसंग टाळावा, अजूनही टाळता येईल असं मनाला वाटत होतं. पण ते वाटणं खोटं होतं असं दुसरं मन बजावत होतं मला. बटनावर आपोआपच दाब दिला गेला. घंटा वाजली आणि दरवाजा उघडला गेला. मी तिला पाहिलं आणि आश्चर्यचकित झालो. काल पाहिलेली इला आणि आजची इला ह्या जमीन आसमानचं अंतर होतं. आज ती अत्यंत घरगुती पोशाखात होती. एवढंच नव्हे तर तिने केसही अगदी मोकळे सोडले होते. काही विचित्र असा नाईट गाऊन घातला होता तिने. मग माझ्या लक्षात आलं की तो जपानी पद्धतीचा किमोनो असावा. मी आत येताच तिनं दार बंद केलं आणि मला सोफा सेटवर बसायला खुणावलं आणि तीही समोरच्या खुर्चीवर बसली. तुम्ही येता की नाही याची मला शंकाच होती. ती का बुवा? तुम्ही काही मनापासून माझं आमंत्रण स्वीकारलं नव्हतं. छे असं काही नाही हो. अहो, तेव्हा खरं बोलायला हरकत नाही. माझ्यासारख्या सामान्य रूपाच्या, सामान्य बुद्धीच्या, थोड्या परिचयाच्या स्त्रीचं आमंत्रण इतक्या आतुरतेनं स्वीकारावंच असं काय आहे त्यात मोठंसं? शिवाय काल मी सहज म्हणाले की तुमच्या कथा हलक्या फुलक्या असतात, तर तुम्ही ठरवून माझी जिरवायची म्हणून काल दुसरी कथा सांगितलीत. नाही असं मुळीच नाही. असंच आहे. बहुधा तुम्ही विचार केला असावा की वाद करण्यात काही फायदा नाही, कृतीनंच आपण उत्तर द्यावं. पण तुम्ही काल जी कथा सांगितलीत तशी तुम्ही लिहिलेली मात्र नाही. बरोबर आहे. पण तशी कथा लिहिता येते म्हणजे मला लिहिता येते.
प्रश्न इतकाच आहे की साहित्याकडे पाहण्याची लेखकाची दृष्टी काय आहे. प्रत्येकाची काही निरनिराळी दृष्टी असू शकते आणि तीही बरोबर असू शकते. पण आपल्या साहित्यात असहिष्णुता फार. त्यामुळे अमुक एका प्रकारचं साहित्य उच्च आणि अमुक एका प्रकारचं साहित्य ते वाईट असं आपण पक्के सिद्धांत ठरवून टाकलेले आहेत. त्यामुळं समीक्षक माझ्यासारख्या लेखकाला विचारात घ्यायलाच तयार नाहीत. मी म्हणतो आम्हाला एक वेळ वाईट म्हटलं तरी चालेल, परंतु त्यासाठी तरी आमचा उल्लेख करून टाका. पण समीक्षा ही एक दुर्दैवानं मिरासदारी झाली आहे. काय करणार. पण तुमच्या कथा लोकप्रिय तर आहेत ना. करायची आहे काय समीक्षकांची मान्यता. हो हो, तुमचं ठीक आहे. पण माझे 10-15 कथासंग्रह छापले जाऊन त्यावर 4-2 परीक्षणं सुद्धा कधी आलेली नाहीत. आत्तापर्यंत माझं थोडके नाहीत 150-200 कथाकथनांचे कार्यक्रम झालेत. मराठीच्या सगळ्या नियतकालिकांतून माझ्या कथा आलेल्या आहेत. हे समीक्षकच जेव्हा संपादक बनतात तेव्हा तर माझ्या कथा आवर्जून मागतात. परंतु माझ्या कथेबाबत बरं वाईट म्हणण्याबाबत मात्र त्यांची मुळीच तयारी नाही. हा धडधडीत अन्याय आहे. नाही म्हणायला माझे वाचक आणि प्रेक्षक मला दाद देतात. खूप प्रेम करतात माझ्यावर. इला हसली. निखळपणे खदखदून हसली. हसताना ती किंचित ओनवली आणि तिच्या त्या हर्षभरीत चेहऱ्याकडे पाहताना माझ्या लक्षात आलं की ही वाटत होती त्याहीपेक्षा आकर्षक स्त्री आहे. काही फुलांचा गंध ती फुलं चोळल्याशिवाय मिळत नाही, तसंच जवळीक झाल्याशिवाय हिचाही गंध समजणार नाही. मग खूप संभाषणं, नेमक्या संभाषणाची मला याद नाही. चहा घेण्यासाठी ती मला स्वयंपाकघरात घेऊन गेली. स्वयंपाकघरात लवलव करताना तिच्या स्थूलतेला विसंगत अशी ती चपळही भासली. तिच्या सौंदर्याचे एक एक पदर उलगडत होते. तिचा लागटपणा, सलगी वाढत होती. पण तरीही पुढाकार घेऊन काही करावं असं मला वाटलं नाही. एकतर ह्या साऱ्याच गोष्टींना मी अत्यंत नवीन, थोडा बावरलोही होतो. पाप पुण्याच्या कल्पनेमुळे थोडा धास्तावला होतो. माझ्या मनात त्यावेळी नेमकं काय चाललं होतं हे शब्दांकित करणं सर्वथा कठीण आहे. परंतु तिचे मिश्किल डोळे हे सारं टिपत असावेत. वास्तविक अनुकंपा करावी असं माझ्या आयुष्यात काहीच नव्हतं. पण माझ्यासारख्या लेखकाला, बुद्धिवान माणसाला समजदार जोडीदार असावा हे ती हळुवारपणे सुचवित होती. नसलेल्या जखमांना ती फुंकर घालीत होती आणि मलाही मग उगीचच वाटायला लागलं की ती म्हणतेय त्यात थोडं तथ्य आहे. सहज बोलता बोलता आपल्याही आयुष्यातील काही गोष्टी तिनं सांगितल्या. अगदी लहानपणी फारसं कळतही नव्हतं तेव्हा आपल्याहून 15-16 वर्षे मोठं असल्या माणसाशी आपलं प्रेम लग्न कसं झालं, त्यामुळे जोडीदार म्हणजे काय हे कधी समजलंच नाही. तिचा नवरा चांगला होता, पगारदार होता. तिला वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य त्यानं दिलं होतं. कारण एकेकाळच्या त्याच्या स्वैराचारी आयुष्यक्रमात तिच्यामुळेच बदल घडला होता. पण त्याच्या खानाखुणा मात्र त्याच्याजवळ शिल्लक होत्या. लग्न होऊनही 10-12 वर्षे त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं आणि होण्याचीही शक्यता नव्हती. तिचं हे सारं सांगणं इतकं सहजने निर्हेतुक होतं की त्यातून तिला काही सुचवायचं नसावं. तिच्या आयुष्यात कदाचित पोकळी असेल, पण बाह्य उपायांनी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न तिला करायचा नव्हता. पण एक गोष्ट कळत नकळत घडून गेली. तिच्याबद्दल कुठेतरी जवळीक निर्माण झाली. आम्ही खूप वेळ गप्पा मारीत बसलो, पण त्यातल्या बऱ्याचशा गप्पा निरर्थक, आवडीनिवडी, राग लोभ इतक्या सहजगत्या एकमेकाला समजत होत्या की आमच्या लक्षात आलं दोघांत एक विलक्षण साम्य आहे. खरं तर कुणालाच तिथून उठावं असं वाटत नव्हतं. संभाषणाने खोली भारून गेली होती, पण मला ऑफिसची वेळ सांभाळून घरी परतणं भाग होतं. घड्याळाकडं माझं लक्ष गेलं तेव्हा ती विषण्ण हसली. तिच्या डोळ्यात नवी जखम निर्माण झाली. तुमच्या बायकोवर तुमचं प्रेम आहे? हो. तिचं तुमच्यावर प्रेम आहे? खूपच. तुमची मुलंसुद्धा छान असतील नाही? माझ्या मुलांबद्दल कौतुकानं मीच बोलणं बरं नव्हे, पण दृष्ट लागावीत अशी मुलं आहेत माझी. भाग्यवान आहात. का? एवढं अवघडून बोलण्याचं कारण नाही.
तुझं सुद्धा वय झालेलं नाही, तुला सुद्धा मुलं होतील. तिनं नुसता एक दीर्घ सुस्कारा सोडला. का? इतकं हताश होण्यासारखं काय आहे त्यात? वैद्यकशास्त्र खूप पुढं गेलंय. वैद्यकशास्त्राचा काही उपयोग नाही त्यात. मुलं नाहीत म्हणून मी दुःखी आहे असं नाही, पण मुलं असती तर कदाचित या निरर्थक आयुष्याला काही कारण सापडलं असतं. आपल्यात काही उणीव आहे ही कल्पनासुद्धा माणसाला खच्ची करत जाते. आपण कितीही बाहेर हिंडलो फिरलो तरी जेव्हा परत घरात येतो तेव्हा त्या घराबद्दल तिरस्कार वाटता कामा नये. मी जास्तीत जास्त वेळ भटकते, मित्रमैत्रिणींत जाते, सभा संमेलनं अटेंड करते, पण कधीकधी हे सारं आयुष्य मला इतकं पोरकट वाटतं. पण जाऊ दे. हे असल्या अगतिक आयुष्याची चिकित्सा करायला आपण थोडेच जन्मलो आहोत. अगदी मचूळ बिनचवीचं गिळगिळीत आयुष्य जगायला लागलं म्हणजे एखाद्या दिवशी असा स्फोट होतो, एवढंच. आणि एकदम तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं. अनुकंपेतून व्यभिचाराला पाय फुटतात हे मला माहीत नव्हतं. कुणाचं तरी दुःख दूर करण्याची कल्पनाच इतकी रोमांचकारी असते की जीवनाचा बरा वाईट अर्थ फेकून देऊन बेमुरवतखोरपणे वाटेल ते करण्याचं सामर्थ्य मनाला प्राप्त होतं. कुठून तरी माझ्यात अवसान आलं. मी एकदम तिच्या जवळ गेलो, तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिला बिलगून जवळ घेतलं. आसुसलेला तिचा देह आपोआप माझ्या मिठीत आला. पिसासारखा हलका फुलका होऊन माझ्यात एकरूप झाला. मग काही कुणी कुणाला शिकवावं लागलं नाही. अतृप्त गात्राने तृप्तीच्या दिशेनं आपल्याला झुकून दिलं आणि संयमाचे सारे बंध कुचकामी ठरले. तो एक निराळाच अनुभव होता. संसारात मी तृप्त होतो. माझी पत्नी जशी सुगरण होती तशी रतिसुखात ही चतुर होती आणि मला कोणत्याही सुखाची कमतरता ठेवली नव्हती तिनं. भोवतालच्या नटमोगऱ्या जगाचा लोभ वाटावा असे मोह तिने उरूच दिले नव्हते. पण ती अखेरी स्त्री होती. देण्याचं आणि घेण्याचं भान तिनं कधी हरवलं नव्हतं. स्थळ काळ ह्यांचा कधी तिला विसर पडला नव्हता. परंतु आता जो अनुभव होता तो केवळ बेहिशेबी धुंदीचा, अधाशी वासनांचा, आपल्याला हवं ते मिळवल्याच्या उन्मत्त आनंदाचा. या आनंदाला सत्वाची कड नव्हती, पण अपराधीपणाची जाणीव फेकून देऊन पापाचं तत्वज्ञान करण्याची शक्ती मात्र होती. ह्या आनंदामुळे माझी सारी मूल्येच बदलली गेली. ह्यात केवळ नाविन्याचा कैफ नव्हता, तर कैफातील नाविन्य होतं. ह्या सुखाच्या पुनःप्रत्ययासाठी झपाटलेल्या माझ्या मनाला कोणतीही गोष्ट क्षम्य वाटणारी होती आणि तसंच घडत गेलं. इलाच्या आणि माझ्या पहिल्या भेटीनंतर परत भेटण्याची मिळणारी संधी आम्ही मिळवू लागलो. ती मिळवताना काही चुकत आहे, दुसऱ्या कोणाच्या लक्षात येत आहे ह्याचंही भान विसरलं जाऊ लागलं. इला तर सर्व अर्थानं बदलली होती. तिच्या डोळ्यांतील कारुण्य जाऊन तिथे आता उन्मत्त धुंदी आली होती. आपल्याजवळ असेल नसेल ते सारे माझ्यासाठी कुर्बान करण्याची तिची प्रतिदिनी तयारी होऊ लागली. असं एकही हॉटेल नव्हतं की जिथे आम्ही गेलो नाही. एकमेकांची गाठभेट झाली नाही तर जीवन निरर्थक वाटत होतं. अशा सैरभैर अवस्थेत आम्ही वावरत होतो. कुणाचंही आमच्याकडे लक्ष नाही अशी आम्ही आपली समजूत करून घेतलेली होती. एकमेकां वाचून आपलं निभणार नाही अशा अतिरेकी निर्णयापर्यंत आमचा प्रवास घडत आला. इलाचं रंग रूपही आता खूप बदललेलं होतं. सुंदर दिसण्याची ती खटपट करू लागली. आपली स्थूलता कमी व्हावी म्हणून ती डायटिंग करू लागली. माझ्याबरोबर कथाकथनाच्या वेळेस तिचा येण्याचा प्रयत्न असे, पण तो हट्ट मात्र मला पुरवता येणं शक्य नव्हतं. परगावी मात्र मी तिला एक दोनदा घेऊन गेलो होतो. मला जाईपासून हे लपविताना खूप खूप खोटं बोलावं लागत असे. पण इला आपल्या नवऱ्यापासून हे कसं लपविते हाच मला नेहमी प्रश्न पडत असे. खोटं बोलणं किंवा अस्पष्ट बोलणं ह्यात मी बघता बघता प्रवीण झालो. जाईला आमच्या स्नेहसंबंधाची काही वार्ता कळली तर तिची प्रतिक्रिया काय होईल या भयाने माझी घाबरगुंडी वळे.
इला कितीही चांगली असली, तिच्या संगतीत कितीही आनंद वाटत असला तरी मला माझं घर मोडायचं नव्हतं, मुलांना सोडायचं नव्हतं. मग मग हे असं किती काळ चालणार हा प्रश्न माझ्यापुढे होता. पण अगदी कळत नकळत एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. ती म्हणजे मनुष्य हा सवयीचाच गुलाम असतो. जाईची, मुलांची आणि घराची मला इतकी सवय होती की त्या सवयीपोटीच मी त्यांचा गुलाम होतो. त्या गोष्टीतील त्याचपणाला कंटाळून तर मी इलाच्या मोहात सापडलो नाही. फक्त हे कबूल करायला मला शरम वाटत असावी. इलासुद्धा तिच्या घरातील थंड जीवनक्रमाला कंटाळली होती. एक गंमत म्हणून तिने माझ्यावर जान कुर्बान केली नसेल, पण आम्ही दोघांनीही त्याचपणाच्या आयुष्याला कंटाळून नवीन जीवनक्रम स्वीकारला. त्यातही पुन्हा तोचपणा नाही का? ह्याचाही कंटाळा येणार नाही का? ह्या विदारक सत्याच्या शोधाने मी एकदम बावचळलोच. ते सत्य मानायला मन तयार होत नव्हतं. पण माझ्या लक्षात आलं की पहिल्या काही नाविन्याच्या क्षणानंतर प्रत्येक अनुभव तेच असतात. तेही आपण ओढीनं करीत असतो. इमानाचा देखावा करतो, सर्वस्व दिल्याची प्रतारणा करतो. अहंकारी माणसाला आपल्या पापी आयुष्याचं रक्षण करण्याची सुद्धा मोठी नशा वाटते. ह्या नशेत तर मी आता होरपळत नसेन. खरी नशा कोणती? खरं प्रेम कोणतं? खरा जिव्हाळा कोणता? का खरं काही नसतंच? का तेवढ्यापुरतंच सारं खरं असतं? कलही केलेलं भांडं 4 दिवस नवं कोरं वाटतं. खऱ्या नव्या भांड्यापेक्षा नवं चकचकीत वाटतं आणि कलही उडाली की एकदम जुनं पुराणं वाटतं. खरं काय आणि खोटं काय आहे? इलाबरोबर अजूनही मी संध्याकाळ बाहेर घालवित होतो. अजूनही नव्या उमाळ्याने काम जोरात पेटत होतो. परस्परांना अनुरूप असण्याच्या होशात सारं जग तुच्छ मानित होतो. असूयेनं पाहणाऱ्या जगाकडे तुच्छतेनं नजर टाकीत होतो. पण कुठंतरी मात्र जाणवत होतं, हेही नाटक संपत आलेलं आहे. ही उसळी ओसरलेली आहे. आणि आता नकळत इलाबरोबरच्या भेटीगाठी मी टाळत होतो. इला कधी रागावल्याचा देखावा करी, तर कधी भांडण उकरून काढी, कधी बेईमानीपणाचा आरोपसुद्धा करी. पण ते सुद्धा आता मला नवा उन्माद आणणारं उत्तेजक अवसान वाटे. जगाकडून छी थू करून घेण्याइतकं हे साहस मोठं नाही आणि घराला धोका देण्याइतकं हे सुख मौल्यवान नाही, अशा जाणिवेनं माझा सहकार कोमट होऊ लागला होता. मला वाटतं इलाचाही सहकार कोमट झाला होता, पण ती ते जाणवू मात्र देत नव्हती. माझ्याकडे कमीपणा देऊन तिला हे संबंध टिकवायचे होते. ससाण्याच्या उड्डाणात मजा असते, सरपटण्यात अर्थ नसतो. पण कळत नकळत आमच्या गाठीबिठी कमी होत होत्या. संभाषणातील फुलोरे कमी होत होते. माझ्या घरात माझं राहणं वाढलं होतं. जाई पूर्वीसारखी हसतमुख होती. तिच्या चेहऱ्यावर चुकूनही अप्रसन्नता आली नाही किंवा तिनं कधीही वाद घालण्याचा प्रयत्न केला नाही. तिला माझे आणि इलाचे संबंध अजिबात समजले नसतील असं समजणं म्हणजे तिच्या बुद्धीबद्दल अनादर करण्यासारखं होतं. पण तिनंही तो विषय कधी काढला नाही आणि मी तर तो विषय काढणंही शक्य नव्हतं. तिच्या वागण्या बोलण्यात तसूवरही फरक पडल्याचं दिसत नव्हतं. त्यामुळं माझ्या अपराधीपणाची जाणीव आणखीनच वाढली. आम्ही जेव्हा कधी एकांतात असू तेव्हा ती अंग चोरते आहे असं मला उगीचच वाटत होतं. पण पूर्वीपेक्षा अधिक आक्रमकतेनं आणि आपुलकीनं मी तिला सुखविण्याचा प्रयत्न करीत होतो. इलाच्या माझ्या गाठीबिठी कमी होऊ लागल्या तसतशी ती अधिक प्रसन्न दिसू लागली. कदाचित माझा तसा समज असावा. खरं तर जे काही घडत होतं त्याचं पुरेसं विश्लेषण करायचं सामर्थ्य मला उरलेलं नव्हतं. माझा उत्साह ओसरला होता, तसाच इलाचाही उत्साह ओसरला होता की काय हा प्रश्न मी मनाला करत होतो. पूर्वी एकांत मिळाला की अनावर ओढ असे ती एकमेकांच्या देहाची, एकमेकांना कुरवाळण्याची, वेगळेपणाची भावना घालवून टाकण्याची. पण आता त्या एकांतातील सारी रंगत कोण कोणाला फसवीत आहे ह्या चर्चेने सारखी बेचव होत होती, बिघडत होती. धुमसत ठेवलेला राग एकत्र भिडताच प्रगट होई. त्यामुळं आमच्या गाठीभेटी हे एक दुःखाचंच कारण होऊन बसलं. अर्थात दोघांच्या एकत्र येण्यात सुख अजिबात नव्हतं असं नाही. तिच्याजवळ एक धुसमुसळं रांगडं आकर्षण होतं.
पण तृप्तीच्या उंच कड्यावर चढून जात असताना ती भांडणं, ते आरोप प्रत्यारोप हा आनंद नकोसा करीत. वाटे की सुखासाठी आम्ही एकत्र आलो, एकमेकावर लुब्ध होऊन एकत्र आलो. मग हा नवाच विकार पैदा का झाला, कुठून झाला? लख्खन वीज चमकावी तसं मला त्याचं कारण सापडलं. आपला बरा वाईट संसार सांभाळून दोघांनाही एकमेकांवरचं स्वामित्व हवं होतं. हे मुळातच थोडं विचित्र होतं. आयुष्यात कसलीही अशांतता निर्माण होऊ न देता आम्हाला दोघांनाही उन्मत्त आनंद हवा होता. माझ्या संसारात मी दुःखी नव्हतो असं मी अनेकदा तिला पूर्वी सांगितलेलं होतं. पण तिनं शोधून काढलेल्या माझ्या संसारातील उणिवा कबूल करण्याचा मी वेडेपणा दाखवला होता. पण ती तर आपल्या संसारातील एकटेपणा आणि सहचरित्वाचा अभाव ह्यासाठी व्याकुळलेली होती. म्हणजे निदान तिनं मला तसं सांगितलेलं होतं, मीही ते खरं मानलेलं होतं. खरंच ती दुःखी होती का ती दुःखाचं नाटक करीत होती? तिच्या घरी मी अनेकदा गेलो होतो आणि तिच्या घरातील नेटकेपणा, रुचिरता पाहिल्यावर एक अतृप्त स्त्री हे घर नटविण्यासाठी आणि सजविण्यासाठी एवढी धडपड करीत असेल हे खरंच वाटत नसतं. घरातील कितीतरी बारीक बारीक गोष्टी मोठ्या साक्षेपानं तिनं आकर्षित केलेल्या होत्या. घराच्या कानाकोपऱ्यात भरून राहिलं होतं ते एका सुगृहिणीचं तृप्त कौशल्य. मग तिच्या डोळ्यांतून डोकावत असे तो एकाकीपणा फसवा तर नव्हता का? तोही खरा होता आणि तिच्या घरातील कुलस्त्रीचं वर्तनही खरं होतं. नवऱ्याचे आणि तिचे संबंध फारसे चांगले नसावेत असं तिच्या बोलण्यातून वाटे, पण त्यांचे शारीरिक संबंधच नसावेत हे काही पटण्यासारखं नव्हतं. एकदा एका चित्रपटाला मुलांबरोबर आणि जाईबरोबर मी गेलो होतो. 1-2 रांगां पलीकडे इला आणि तिचा नवरा येऊन बसलेला मला दिसला. नवऱ्याशी ती ज्या तऱ्हेने बोलत होती त्यावरून त्या दोघांत काही बेबनाव असेल अशी शंका सुद्धा आली नसती. मध्यंतरात त्या दोघांची आमच्याकडे नजर गेली आणि मग तिच्या नवऱ्यानं आग्रहानं आम्हाला चहा पिण्यासाठी म्हणून चहाच्या स्टॉलवर नेलं. इला सारखं तुमच्याबद्दल बोलत असते, तुमची एकदा भेट व्हायलाच हवी होती. मग मी माझ्या पत्नीची व मुलांची ओळख करून दिली. माझ्या बायकोनं हसत हसत इलाचे हात हातात घेतले आणि त्या दोघी काहीतरी बोलू लागल्या. त्या काय बोलतात इकडं माझं लक्ष असलं तरी इलाच्या नवऱ्याशीही बोलण्याचं नाटक मी करीत होतो. मला वाटलं त्याहून इलाचा नवरा अगदी वेगळा निघाला. तो तिच्याहून बराच मोठा आहे असं इला म्हणाली होती. कदाचित खरंही असेल ते, पण जोडपत्र अगदी अनुरूप होतं. त्याच्या बोलण्यात छानदार सफाई होती, आत्मविश्वास होता. आजपर्यंत माझ्या मनात त्याच्याबद्दल जमा झालेला तुसडेपणा आणि राग आता सांभाळणं कठीण जात होतं. मध्यंतराच्या त्या छोट्या अवधीत त्यानं 2-4 गमतीशीर किस्से सुनावले आणि सर्वांना हसवून टाकलं. इलासुद्धा खदखदून हसत होती. ती कुठे अवघडल्यासारखी दिसली नाही. अपराधीपणाच्या जाणीवेनं मीच मात्र थोडा बुजल्यासारखा झालो होतो. इलाची जाईची ही गाठभेट अगदी सहज घडल्यासारखी वाटत होती. पण ह्या प्रसंगानंतर इलाची माझी गाठभेट बरेच दिवस झालीच नाही आणि मग मी चांगला बेदम आजारी पडलो. त्यामुळे ती गाठभेट होण्याचा संबंधच उरला नाही. 2-3 आठवडे अंथरुणात काढल्यानंतर मला अगदी कंटाळ्यासारखं झालं होतं. इलाची आठवण यायला लागली होती. अंधाऱ्या रात्री जेव्हा झोपेतून जाग येई तेव्हा तर आव्हान देणारा इलाचा अनावृत्त पृष्ठ देह माझ्यापुढं नाचू लागला. जाई तेवढ्या जागी झाली आणि म्हणाली, किती चळवळ करताय, शांतपणे झोपा पाहू. मी हसलो. माझ्या मनात काय चाललं होतं हे सांगणं मला शक्य नव्हतं. तेवढ्यात ती हसली आणि म्हणाली, इलाची आठवण येते का? मी चमकून उठून बसलो आणि म्हणालो, इलाची? मग ती निरागसपणे हसली आणि म्हणाली, इला फार चांगली मुलगी आहे नाही? मी गप्पच बसलो. ती म्हणाली, बोला ना, तुम्ही बोललात म्हणजे मला बरं वाटतं आणि तुम्हालाही बरं वाटेल. इलाची आणि माझी इतकी ओळख आहे हे तुला माहीत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शब्दानं सांगितलं नाहीत, पण म्हणून मला काहीच कळलं नसेल आणि ते कळून तुला माझ्यावर रागवावंसं वाटलं नाही? वाटलं ना, का नाही वाटणार?
दुसऱ्या एका स्त्रीशी तुमचे चोरटे संबंध असणं ही काय अभिमानाची गोष्ट आहे? मग तू रागावली का नाहीस? रागावले ना, खूप रागावले, पण स्वतःवरच. कोणत्याही अर्थानं पाहिलं तर इलापेक्षा मी देखणी आहे, चांगली आहे. असं असताना इलासारख्या मुलीबरोबर तुम्ही भरकटत जावं याचा अर्थ काय आहे? मला वाटतं संसारातील जबाबदाऱ्यामुळं माझं तुमच्यावर असायला हवं तेवढं लक्ष उरलं नाही. मी गृहीतच धरून चालले की तुम्ही माझ्याशी प्रतारणा करणं शक्य नाही. पण तुम्ही एक गुणी कलावंत, लोकांच्यात मिसळता, 4 दिवस गंमत करू पाहणाऱ्या कुठल्याही स्त्रीच्या मोहाचा विषय होऊ शकता. म्हणजे इलाबरोबरचे माझे संबंध केवळ गंमत आहेत? मग नाहीतर काय आहे? इला काय तुमच्याबरोबर लग्न करणार आहे? ती आपल्या नवऱ्याला सोडायला तयार आहे? तसं असेल तर मी माझं मन मारून तुम्हाला मुक्त करायला तयार आहे. नाही, असलं काही माझ्या मनात नाही. मग इलाच्या तरी आहे? नसावं. निदान मला तरी काही कल्पना नाही. नव्हतंच आणि असणारही नाही. गोड खाल्ल्यानं तोंडाला मिठी बसते, म्हणून ती मिठी घालविण्यासाठी एखादा चमचमीत तेलकट पदार्थ खावा, तशी ती तुम्हाला खात होती आणि तुम्हीही तेच करता आहात. नाही जाई, असं नाही. नाही कसं? असंच आहे. नाहीतर तुमच्या वागण्याचा अर्थ काय? कसलीही जबाबदारी न घेता किंवा धोका न पत्करता अशी सुख ओरबाडून घेणाऱ्यांना काय म्हणतात? तुम्ही तरी काय हो विचार केला होता? तुमचे आणि इलाचे संबंध असेच किती काळ राहणार होते? बोला ना. खरं सांगायचं तर तुम्हा दोघांनाही एकमेकांचा कंटाळा आला आहे. पण खोट्या अभिनिवेशानं तुम्ही दोघंही ते मान्य करणार नाहीत. प्रेम ही इतकी सोपी गोष्ट असती तर माणसाचं आयुष्य किती सरळ झालं असतं. एखादी गोष्ट आपल्याला जीवापाड आवडते तेव्हा त्या व्यक्तीचा चोळामोळा होऊ द्यायचा नसतो, त्याची फरफट होऊ द्यायची नसते. मी तुमची फरफट होऊ देणार नव्हते. माझ्या जेव्हा लक्षात आलं की तुम्ही अन्यत्र कुठेतरी गुंतला आहात, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया अशी झाली की तुमचा दोघांचा रस्ता मोकळा करून द्यावा. जाई, असं काही तू बोलू नकोस. मला काय वाटलं ते तुम्हाला सांगितलं, पण मी तसं काही केलं नाही हे तुम्ही समजायला हवं. तुमचं आणि माझं आयुष्य एकमेकात इतकं गुंतलेलं आहे की आपण एक छोटंसं घर उभारलं आहे. आपली मुलं आहेत, बरी वाईट थोडी प्रतिष्ठा आहे. तुम्हाला शिक्षाच करायची असती तर मी केव्हाच करू शकले असते. मगाशी मी म्हटलं ना की प्रेम सोपं नाही. ती क्षण 2 क्षणांची गंमतही नाही. ती एकमेकांच्या आयुष्याची गुंतागुंत आहे. म्हणून मी माझं मन आवरलं. मला माहीत आहे हे असे प्रसंग पुन्हा पुन्हा येतील. नाही, आय प्रॉमिस. अहो, अशी प्रॉमिसेस तुम्ही मला पुष्कळ वेळा दिली आहेत. लग्नाच्या वेळेस तर दिलीतच, पण लग्नानंतर जेव्हा जेव्हा आपण एकत्र येत असू तेव्हा तेव्हा माझ्यावरच्या निष्ठांचे कबुली जबाब तुम्ही अनेकदा दिलेत. सहजगत्या एखाद्या स्त्रीचं निमंत्रण जो कोणी स्वीकारतो त्या पुरुषाच्या निष्ठांना काही अर्थ आहे काय? जाई, नेमकं काय झालंय ते तुला सांगू का? मी माझं समर्थनही करीत नाही, कारण करण्यासारखं त्यात काही नाही. पण तृप्ती हा मला शाप आहे. काहीतरी दुःख ठसठसत असावं, कसल्या तरी वेदना विरह जाळत असाव्यात. नवं मिळवण्याचा हव्यास मला थोडा तरी मिळावा असं मनाला सारखं वाटतं. पुन्हा सांगतो, मी समर्थन करीत नाही. तुझा मी खूप अपराध केलेला आहे. गेल्या 3-4 वर्षात जे काही मी लिहिलं ते एकदम निराळं उतरलं आहे. कुठेतरी सळसळणारे शब्द माझ्या कानात पिंगा घालतात. अस्वस्थ आणि करुण डोळे मला निमंत्रण करतात. माझ्या साऱ्या लिखाणालाच एक निराळं परिमाण आल्यासारखं वाटतंय. कलावंताच्या खोट्या समर्थनाचा तुम्ही आश्रय घ्यायला लागला आहात. नाही, त्यासाठी तुला मी सांगितलं नाही. माझ्या सांगण्याचा हेतू अगदी निराळा आहे.
माझ्या चुकांकडे तू उदार दृष्टीने पाहावंस म्हणून मी तुला सांगितलेलं नाही. समजलं. ह्याचा अर्थ इतका तर नव्हे की एका जबाबदार कुलस्त्रीची जबाबदारी मी स्वीकारली पाहिजे आणि एका अतृप्त प्रेयसीची जबाबदारीही मी स्वीकारली पाहिजे. तुम्ही स्वतःला लेखक बनवता म्हणजे आहातच. मनुष्य स्वभावाचं तुम्हाला ज्ञान असायला हवं. वेगवेगळ्या सुखदुःखांचे नमुने पाहण्यासाठी जगभर सैरावैरा हिंडावं लागतं. ही निरीक्षणाची फार पोरकट पद्धत आहे. पण एक गोष्ट मात्र सांगते, वर दाखवलेल्या सुखदुःखाच्या नाटकाने तुमच्यासारखे लेखकसुद्धा फसतात. ह्याचं मात्र हसू येतं. म्हणजे कुणालाही जिंकायचं असलं की आपण दुःखी आहोत याचं नाटक केल्यानं काम भागतं. काही दिवस असं नाटक केलं की ते नाटक नसून खरं आहे असं वाटायला लागतं. तुमच्यावर अन्याय झाला आहे असं म्हटलं की माणूस सुखावतो आणि अधिक जवळ यायला लागतो. मला सांगा, इला तुम्हाला म्हणाली की नाही की तुमची बायको थंड आहे, तुमच्यासारख्या आक्रमक पुरुषाला दाद देण्याची तिची क्षमता नाही? नाही. अहो, असे चाचरू नका असं तिनं म्हणणं भाग आहे. क्षणभर तुम्हाला ते खरंही वाटलं असेल, कारण भावविवश पुरुषाच्या विचारशक्ती बधीर करण्याची शक्ती वासनेत असते. अनुकंपा व कीव हे माणसं जवळ आणण्याचे पूल आहेत. तुम्ही त्या पुलावरून बघता चालून गेलात. तुम्हाला असं वाटलं सुद्धा नाही की इला जे काही म्हणते त्याला सत्याचा काही आधार आहे काय. तुम्ही तिला असं का सांगितलं नाहीत की माझी बायको थंड नाही, ती माझ्या सर्व आव्हानांना प्रतिजबाब देऊ शकते, तिच्याबद्दल माझी काही तक्रार नाही, तरीसुद्धा तूही मला हवी आहेस एक बदल म्हणून, गंमत म्हणून. पण मग ती तुम्हाला मिळालीच नसती. तुम्ही मला फसवलंत. ह्याहीपेक्षा माझ्यावरती तिनं जे आरोप केले असतील त्याला तुम्ही अबोल राहून मान्यता दिलीत. हा तुमचा गुन्हा मोठा आहे. कदाचित तिच्या बोलण्यात तुम्ही भरही घातली असेल. हा तर जास्त गुन्हा आहे. ह्यात मनाचा हलकेपणा दिसतो. मर्दपणानं तू जर सांगितलं असतंस की मला आणखी एक स्त्री मिळवण्याचा हक्क आहे, तरी ते बोलणं मूर्खपणाचं असूनही क्षम्य होतं. समज माझा नवरा दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागलेला आहे, तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून मी एखाद्या पुरुषांच्या गळ्यात पडले असते तर ते मला मुळीच कठीण नव्हतं. चोरटेपणानं इला तुझ्याशी संबंध ठेवू शकते, मग मला तरी त्यात काय कठीण होतं. पण मी तसं केलं नाही. का ते सांग बरं. मी अवाक झालो. ह्या प्रश्नाला उत्तर देणं माझ्या ताकदीबाहेर होतं. त्याचं एकच कारण की तुम्ही काहीही केलं आणि कुठेही असलात तरी मला विसरण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाही हे मला माहीत होतं. आणि दुसरी गोष्ट, क्षणाक्षणाला ठिकठिकाणी मन जडवण्याची आणि त्यातच सुख शोधण्याची प्रवृत्ती स्त्रीजवळ नसते. पुरुषाकडे ती केवळ नर म्हणून पाहत नसते. कदाचित असंही असेल की दुसऱ्याला सारं काही देऊन टाकण्यात जो एक उन्मत्त आनंद आहे ना, त्याचा शोध तुम्हा मूर्ख पुरुषांना कधी लागलेलाच नाही. ह्या तिच्या उद्गारासरशी सांधी कोपऱ्यात पसरून राहिलेली तिच्याबद्दलची माया, ममता, जिव्हाळा एकदम सारी माझ्या मनात जमा झाली. केवळ अनुतापाच्या जाणीवेने नव्हे तर तिच्या नीटस उत्कट मूर्तीकडे मी पाहू लागलो. ती मला हवीशी वाटू लागली. मी तिला घट्ट कवेत आवळली. चुंबनांनी तिला गुदमरून टाकली. नित्य परिचित अशा हालचालींनी मी तिला फुलवू लागलो. तिनं मला मध्येच थांबवलं आणि ती म्हणाली, अजून नाही, तुम्ही आजारी आहात. छे, मी आता चांगला बरा झालो आहे. असं तुला वाटतंय? मला तुम्हाला आयुष्यभर पुरवून खायचंय, 1-2 महिन्यात संपवायचं नाही. मग तिनं मला आपल्या कुशीत घेतलं आणि ती मला थोपटू लागली. हळूहळू तिच्या स्निग्ध स्पर्शात माझी वासना विरघळून गेली आणि मला झोपही लागली. नंतर बरेच दिवस गेले. मी परत कामावरही जाऊ लागलो. नंतर असाच एक कथाकथनाचा कार्यक्रम होता. तिथे मी नेहमीप्रमाणे गेलो. फोटो, चहापान वगैरे सगळं यथासांग झालं. कथाकथनही समाधानकारक झालं. टॅक्सीत मी बसणार तोच एक सडसडीत बांध्याची गौरवर्णीय स्त्री माझ्या शेजारी येऊन उभी राहिली.
एक अनोखा सुगंध तिच्याबरोबरच माझ्या अंगावर धावत आला. ती म्हणाली, तुमच्या कथा फारच चांगल्या असतात. मी नेहमी वाचते, पण आज मी प्रथमच तुमच्या तोंडून ऐकल्यात. माझे तुम्ही आवडते लेखक आहात. तुम्हाला मला एकदा निवांतपणे भेटायचं आहे. आपण केव्हा भेटूया? मी म्हणालो, भेटू ना, केव्हाही. केव्हाही नको, नक्की सांगा. का असं करता? उद्या आमच्या घरी येता याल? येईन की. संध्याकाळी 5 वाजता या, मी वाट पाहते. मग तिनं आपला पत्ता असलेला कागदाचा चिठोरा माझ्या हातात दिला आणि निरोपादाखल माझा हात हातात घेतला. इतका नितळ, मुलायम, मृदू हात मी कधीच हातात घेतलेला नव्हता. मी तिच्याकडे निरखून पाहिलं. तिच्या डोळ्यात एक मिश्किल हास्य होतं. मी तिला येईन असं सांगितलं. टॅक्सी सुरू झाली आणि टॅक्सी वळणावर वळताच तिनं दिल्ली पत्त्याची चिठ्ठी मी उगाचच उलगडून पुन्हा पुन्हा पाहिली. मग अखेर ती चुरगाळून खिडकीबाहेर फेकली आणि मिळालेला पुष्पगुच्छ हुंगून तो जाईला देण्यासाठी घराच्या दिशेने उत्सुकतेने निघालो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.